डॉक्टर जितेंद्र सिंह यांचं बॉम्बे प्रेम हे त्यांच्या मानसिक गुलामीचं लक्षण असं सामनातून म्हटलं गेलंय। सामनाच्या अग्रलेखातून मंत्री जितेंद्र सिंह यांच्या विधानाचा समाचार घेण्यात आलाय। जितेंद्र सिंह यांना मराठी जनांचे जोडे खावेच लागतील अशी टीका सामनातून करण्यात आली आहे। काय म्हटलंय सामनामध्ये पाहुयात। मुंबईचं बारसं पोर्तुगीजांनी केलं अशी समजूत करून घेऊन बॉम्बेच्या प्रेमामध्ये पडणाऱ्यांची औलाद इथे आहे। केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांचं बॉम्बे प्रेम हे त्यांच्या मानसिक गुलामीचं लक्षण आहे। मंत्रिमंडळामध्ये बॉम्बेची चाटुगिरी करणारे पोर्तुगीज बापाची चाटुगिरी करणारे मंत्री बसले आहेत, त्यांना काय शिक्षा देणार? जितेंद्र सिंहांना मराठी जनांचे जोडे खावेच लागतील। या जोडेमारीमध्ये भाजप, अजित पवार, मिंधे लोक सामील होतात काय तेच पाहायचंय। पोर्तुगीज बापाच्या गुलामांनो, मुंबईचा अपमान करणार असाल तर याद राखा। जालन्याच्या नांजा गावात अवैध गर्भलिंग निदानाचा गोरखधंदा उघड झालाय। कारवाईत 2 पुरुषांसह 3 महिलांना ताब्यात घेण्यात आलंय। गर्भलिंग निदान करणारं सूक्ष्म उपकरण सुद्धा जप्त केल्याची माहिती आहे। आरोग्य विभाग आणि पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे। मुंबईतून महत्त्वाची घडामोड। वरळी सी लिंकवर चालत्या कारला आग लागली। कारला लागलेली आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले। कारला आग लागल्यानं सी लिंकवर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती। ठाणे शहरात शिंदेंच्या शिलेदारांचे भावी नगरसेवक म्हणून बॅनरबाजी पाहायला मिळते। ठाण्यात महायुतीत जागावाटप आणि श्रेय लढाई सुरू असतानाच नगरसेवक पदावर दावा केला जातोय। शबनम इम्तियाज खान यांच्या वाढदिवसानिमित्तानं भावी नगरसेवक अशी बॅनरबाजी करण्यात आली आहे। मुंबईतल्या मिठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचं काम अदानी समूहाकडे देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। मिठी पुनरुज्जीवनाच्या कामासाठी 1700 कोटींची निविदा मंजूर झाल्याची माहिती ही सूत्रांकडून मिळते। अदानी समूहातील कंपनीला ही निविदा मंजूर झाल्याची माहिती मिळते। 1700 कोटींच्या या प्रकल्पासाठी मनपानं अंतिम मंजुरी दिल्याची ही माहिती आहे। प्रकल्पासाठीची पर्यावरणीय परवानगी, तपासण्या आणि मंजुरी पूर्ण झाल्यानंतरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडनं। गिरीश, काय अधिकची माहिती आहे संपूर्ण प्रकल्पाच्या कामासंदर्भात? नक्कीच आपण पाहतोय की मिठी नदी घोटाळ्याला घेऊन बरंचसं राजकारण महाराष्ट्रामध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळालं। मात्र आता जी माहिती मिळते ती सूत्रांकडून मिळते आणि या कामाची जी निविदा आहे, मिठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचं काम जे आहे ते अदानी समूहाच्या एका कंपनीकडे गेल्याची माहिती मिळते आणि या कामाची निविदा अदानी समूहातील एका कंपनीला प्रदान करण्यात आल्याची माहिती आहे। तब्बल 9700 कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी महानगरपालिकेनं अंतिम मंजुरी सुद्धा दिल्याची माहिती मिळते। मिठी नदीतील जाळ काढणं, वाहन क्षमता वाढवणं आणि पाण्याची गुणवत्ता सुधारण्याचं जे काम आहे ते या कंपनीकडून केलं जाणार आहे आणि दोन्ही काठांची दुरुस्ती, पूर प्रतिबंधक उपाययोजना आणि नदी किनारी आवश्यक सुविधा उभारण्याचं जे काम आहे ते त्याचा या नक्कीच या प्रकल्पाचं काम अदानी समूहाकडे दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। धन्यवाद गिरीश, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।